मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण की लवकरच या ठिकाणी आपले पेपरसुद्धा होऊन जातील, तरी पण आपल्याला कळणार नाही. व्हिडिओ आपल्याला मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओचे पी-डी-एफ तसेच ज्या संदर्भामध्ये अपडेट आणि जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील किंवा जे काही तांत्रिक घटक आहे आपला, या सगळ्यांच्या पी-डी-एफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल मुख्य सेविकेचा जो काही WhatsApp ग्रुप आहे, तो तयार केलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली आहे पहा. त्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्की क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. कारण की असे ग्रुप आपल्यापासून हरवले नाही पाहिजेत. व्हिडिओ खूप आपल्या या ठिकाणी महत्त्वाचा सुद्धा असणार आहे आणि त्याबद्दल जर बोललं तर मित्रांनो ग्रुपसुद्धा खूप महत्त्वाचा आहे पहा. त्यामुळे ग्रुप नक्की जॉइन करा. जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर दिसतो या ठिकाणी, या नंबरला मला WhatsAppला एस-एम-एस करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये ग्रुपला जॉइन करून घेईल. चला मित्रांनो, जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की कोणतं 3 मंत्रालय आपलं संयुक्तपणे जी काही आपली डबल बी-पी योजना राबवतात मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवतात. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं योग्य उत्तर आहे पहा, महिला आणि बाल विकास मंत्रालय, त्याचबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, त्याचसोबत शिक्षण मंत्रालय. समजलं? या योजनेची सुरुवात कधी झाली मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा, की 12 जानेवारी 2015. याचं प्रमुख उद्दिष्ट आहे लिंग निवडीस प्रतिबंध म्हणजे लिंग तपासणी करण्यावर प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे आणि मुलीचे बालविवाह थांबवणे याचा काय पहा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या समस्याचं निराकरण करणे हा देवदासींसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनेचा उद्देश आहे? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर मित्रांनो, देवदासी व्यवस्थेमध्ये जाणं भाग पाडल्या गेलेल्या स्त्रियांचं पुनर्वसन याचं काय पहा योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण जर पाहिलं तर मित्रांनो, देवदासी व्यवस्थेमध्ये जाणं भाग पाडल्या गेलेल्या स्त्रियांचं पुनर्वसन करणे हा देवदासींसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनेचा काय आहे मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो, की 1 एप्रिल 2023 रोजीच्या अद्ययावत योजनेनुसार बालसंगोपन योजनेअंतर्गत 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना दर महिन्याला किती आर्थिक मदत दिली जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ₹2,250 या ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. या ठिकाणी जर पाहिलं तर 1 एप्रिल 2023 रोजीच्या अद्ययावत योजनेनुसार बालसंगोपन योजनेअंतर्गत 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना ₹2,250 जी काही आर्थिक मदत आहे, ही या ठिकाणी दिली जाते. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा, ICDS अंतर्गत गर्भवती स्त्रियांना पूरक पोषणाद्वारे किती उष्मांक पुरवण्याची शिफारस करण्यात आली आहे? म्हणजे किती कॅलरीज खाणं या ठिकाणी ठेवलेलं आहे पहा. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 600 कॅलरी. रोज 600 कॅलरी मित्रांनो या ठिकाणी घेणं गरजेचं आहे पहा. ICDS अंतर्गत 600 कॅलरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. दररोज 600 कॅलरी उष्मांक पुरवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. प्रश्न 5वा आहे मित्रांनो, राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच पाळणा घर योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर सांगा पटकन. आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन सुद्धा आहेत आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चला सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी बालसंगोपन सेवा पुरवणे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. आलं लक्षात? तर राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच पाळणा घर योजनेचा प्राथमिक उद्देश काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी बालसंगोपन सेवा पुरवणे पहा. या योजनेचं नाव बदलून आता राष्ट्रीय पाळणा घर म्हणजे ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना दिवसभर सांभाळण्याची सुविधा देणे याचा काय मुख्य उद्देश पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अत्याचारांना बळी पडलेल्या 16 ते 60 वयोगटातील स्त्रियांना कोणती योजना आश्रय देते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा, स्वाधार गृह योजना याचं योग्य उत्तर आहे पहा. स्वाधार गृह योजना. समजलं? तर मित्रांनो, संकटग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी स्वाधार गृह ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 प्रवेश क्षमता असलेली स्वाधार गृह उभारलं जातं. स्वाधार गृह योजना, उज्ज्वला योजना एकत्र करून सध्या शक्ती सदन योजना राबवण्यात येत आहे. मित्रांनो, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, संकटग्रस्त महिलांना जीवन विश्वासाने प्रतिष्ठेने जगण्यासाठी अन्न, त्याचबरोबर निवारा, वैद्यकीय उपचार ह्या सेवा उपलब्ध करून देण्याची तरतूद या योजनेमध्ये पहा. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी 30 प्रवेश क्षमता असलेलं जे काही स्वाधारगृह उभारलं जातं. याचं उद्दिष्ट काय आहे? मित्रांनो, ज्यांना पैशाची गरज नाही म्हणजे आर्थिक आधार नाही, संकटग्रस्त आहेत, तुरुंगातून सुटलेले आहेत, वेश्यागृहातून सुटलेल्या महिलांना याचा मुख्य उद्देश आहे.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाळणा किंवा राष्ट्रीय पाळणा घर घटक काम करणाऱ्या मातांच्या टिंब-टिंब वयोगटातील मुलांसाठी एक सुरक्षित स्थान प्रदान करेल. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा 6 महिने ते 6 वर्ष याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. किती 6 महिने ते 6 वर्ष. राष्ट्रीय पाळणाघर घटक काम करणाऱ्या मातांच्या 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी एक सुरक्षित स्थान प्रदान करतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ICDS योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका काय आहे? तर मित्रांनो प्राथमिक भूमिका काय आहे? तर पोषण, आरोग्य सेवा आणि पूर्व शिक्षण यासारख्या सेवांचं आवेष्टन प्रदान करणे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पोषण, आरोग्य सेवा आणि पूर्व शिक्षण यासारख्या सेवांचं आवेष्टन प्रदान करणे. तर बघू शकता ICDS योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका पोषण, आरोग्य सेवा आणि पूर्व शिक्षण यासारख्या सेवांचं आवेष्टन पॅकेज प्रदान करणे ही आहे पहा. अंगणवाडी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, 10,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. सगळे जे काही तांत्रिक विषय आहे मित्रांनो, ते सर्व आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. फक्त ₹399 ला. मित्रांनो, आपण ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. कुठं बाहेर फिरायला गेलो, शॉपिंगला गेलो किंवा एखादं नाश्त्याला गेलो, कुठेही खर्च होतात पेट्रोलला वगैरे इकडं-तिकडं. परंतु तुम्ही या ठिकाणी योग्य ठिकाणी पैसे लावा. नक्कीच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि अभ्यास करणं महत्त्वाचं नाही. आपल्याला योग्य दिशेने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणारच आहे, परंतु अभ्यास जीव तोडून अभ्यास करावा लागणार आहे पहा. आता नोकरी मिळवण्यासाठी मित्रांनो भरपूर या ठिकाणी स्ट्रगल आहे. हा स्ट्रगल कमी करायचा असेल आणि स्मार्ट जर अभ्यास केला तर हा स्ट्रगल नक्कीच आपला कमी होणार आहे पहा. मित्रांनो या ठिकाणी पहा टोटल 10,000 प्रश्न असणार आहेत. तांत्रिक विषय असणार. सगळं काही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मराठी व्याकरण, चालू घडामोडी सर्व काही मित्रांनो आपल्याला मिळणार आहे ₹399 ला पहा. तुम्ही हा QR कोड सुद्धा स्कॅन करू शकता किंवा हा जो काही आपला नंबर दिसतो या ठिकाणी 9325230840 लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा आणि लगेच ₹399 पाठवा. याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल. पहा खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आपण काढलेले आहेत. गेलेली वेळ पुन्हा येत नसते पहा. पैसा आपण कधीही कमवू शकतो, परंतु आपल्याला या ठिकाणी योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर सर्वांनी ह्या नोट्स घेऊन टाका. 10,000 प्रश्न आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. सर्व विषय मिळणार आहेत आणि झालेले पेपर्स असतील, त्याचबरोबर झालेले जे काही सिलेबस आहे पहा, कोणकोणत्या परीक्षेला विचारले सगळे एनालिसिस करून आपण हे सगळे प्रश्न काढलेले आहेत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या मुलांना खालीलपैकी विशेष असं कोणते फायदे दिले जातात? तर मित्रांनो या ठिकाणी कोणते फायदे या ठिकाणी दिले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 मोफत वैद्यकीय उपचार आणि मानसिक समुपदेशन हे या ठिकाणी दिलं जातं पहा. समजलं? त्यासोबत पहा बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडित महिला आणि बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना वित्तीय सहाय्य, समुपदेशन, निवारा आणि वैद्यकीय कायदेशीर मदत देण्यासाठी 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. सगळ्यांनी या ठिकाणी नोट डाउन करून ठेवा. खूप IMP टॉपिक आहे पहा. आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर घटनेच्या परिणामस्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व किंवा शारीरिक अपंगता आले तर तिला या ठिकाणी बघा अर्थसहाय्य सुद्धा दिलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ICDSचं उद्दिष्ट टिंब-टिंब यांना त्यांच्या गावामध्ये किंवा प्रभागामध्ये सर्व मूलभूत आवश्यक सेवा पुरवणे हे आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर सर्वांनी लक्षात ठेवा मुली आणि माता लक्षात ठेवा. मुली आणि माता. मुली आणि माता यांना ICDचं उद्दिष्ट मुली आणि माता यांना त्यांच्या गावामध्ये किंवा सर्व प्रभागामध्ये मूलभूत आवश्यक सेवा पुरवणे हे आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोणता कायदा हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून स्त्रियांचं संरक्षण करतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013. मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? 2013. तर मित्रांनो कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम 2013 हा 9 डिसेंबर 2013 पासून अंमलात आला. यानुसार तक्रार निवारण समिती असणं अनिवार्य आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता ICDS योजनेचा एक महत्त्वाचा घटक आहे? तर मित्रांनो कोणता एक महत्त्वाचा घटक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूरक पोषण कार्यक्रम. ऑप्शन क्रमांक 3 पूरक पोषण कार्यक्रम याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ICDS अंतर्गत पूरक पोषण हा महत्त्वाचा घटक आहे.
हे पोषण मित्रांनो 6 महिने ते 6 वर्ष बालके, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना या ठिकाणी पुरवलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम 1959 चा खालीलपैकी कोणता उद्देश आहे? तर मित्रांनो कोणता उद्देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जे काही भिकारी आहेत त्यांना भीक मागण्यापासून रोखणे. लक्षात ठेवायचं आहे पहा, भीक मागण्यापासून रोखणे. बघा, भिकाऱ्यांच्या विशिष्ट संस्थांमध्ये अटकावून ठेवणे, प्रशिक्षण देणे आणि त्यांना शिक्षा देण्याबाबतची तरतूद हा आहे पहा. लक्षात आलं? मित्रांनो, भीक मागण्यास पूर्णपणे प्रतिबंध करणे म्हणजे पूर्णपणे त्यांना थांबवणे. समजलं? प्रशिक्षण देणे आणि त्यांना कामावर लावणे. अपराधी भिकाऱ्याला या ठिकाणी अविरक्षित ठेवणे, त्यांना इन्साफ करणे आणि मित्रांनो त्यांना योग्य ती शिक्षा देणे आणि मित्रांनो भिकाऱ्यांसंबंधीचे कायदा एकत्रित करणे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की हुंडाबंदी कायदा 1961 खालीलपैकी कोणत्या प्रथांना प्रतिबंधित करते? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या एखाद्या WhatsAppला शेअर करून ठेवा, म्हणजे तुम्ही कधी पण हा व्हिडिओ पाहू शकता. कारण की हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत पहा. कोणाला तरी व्हिडिओ हा शेअर करून ठेवा. नंतरून तुम्ही हा व्हिडिओ विसरू जाल. त्यामुळे खूप महत्त्वाचे आपण या ठिकाणी कायदे, त्याचबरोबर बघा जे काही महत्त्वाच्या योजना आहेत पहा त्या पाहिलेल्या आहेत मित्रांनो. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आपण सगळं अभ्यासक्रमानुसार घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की YouTube फार मोठं आहे, चॅनल खूप छोटं आहे आपलं. त्यामुळे हरवून जाता कामा नये. लगेच बेल आयकॉन ऑन करून ठेवा. जास्त काही सांगत नाही. चला, हुंडाबंदी कायदा 1961 खालीलपैकी कोणत्या प्रथांना प्रतिबंधित करते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो लग्नादरम्यान हुंडा देण्याची किंवा घेण्याची प्रथा, ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 लग्नादरम्यान हुंडा देण्याची किंवा घेण्याची प्रथा प्रतिबंधित करतो. हा कायदा मित्रांनो 1 जुलै 1961 रोजी अंमलात आला. कलम 3 नुसार हुंडा घेणे किंवा देणे हा गुन्हा असून त्यासाठी किमान 5 वर्षाचा कारावास आणि दंड होऊ शकतो पहा. ज्याने भारतातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गोवा या राज्याने मित्रांनो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन मित्रांनो या ठिकाणी लॉन्च केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतातील पहिला AI संचलित बहुभाषिक कायदेशीर सहाय्यक कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने हा चालू केलेला आहे पहा. कोणत्या राज्याने ग्रीन मोबिली कॉरिडॉर प्रकल्प चालू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आपल्या महाराष्ट्र राज्याने काय केलं आहे मित्रांनो हा चालू केलेला आहे पहा. ग्रीन मोबिलिटी कॉरिडॉर प्रकल्प. भारतामधील कोणत्या प्रमुख ग्रामीण रोजगार योजनेमध्ये अलीकडे सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे हमी कामाचे दिवस 125 पर्यंत वाढलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, मनरेगा मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? मनरेगा. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूला जोडणारी कोणती नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो न्यू जलपाईगुडी तिरुचिपल्ली, ऑप्शन क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तो ऑप्शन क्रमांक 2 1942 मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. कधी? 1942 ला भारत छोडो चळवळ या ठिकाणी चालू झाली होती पहा. नेक्स्ट आहे पहा, प्रथिन संश्लेषण प्रक्रियेमध्ये पेशीचा कोणता घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रायबोझोम. कोणता मित्रांनो? तर रायबोझोम आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आम्ल पदार्थाची चव कशी असते? आम्ल पदार्थ आपल्या सगळ्याला माहिती आहे कसे असते, आंबट असतात पहा. ऑप्शन क्रमांक 2 आंबट. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आर्थिक राजधानी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मुंबई आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर राज्यसभेसाठी. ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, NIA चा लॉंग फॉर्म काय आहे? सांगा पटकन. NIA चा लॉंग फॉर्म काय आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ते हेबिस कॉर्पस, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, माळवा पाठराचा बराच मोठा भाग हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर माळवा पाठराचा बराच मोठा भाग हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. कुठे आहे पहा? मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर टच स्क्रीन मित्रांनो इनपुट आउटपुट डिव्हाइस, ऑप्शन क्रमांक 3 आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?
तर मित्रांनो कोणता आहे? तर लक्षद्वीप. ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप मित्रांनो हा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे पहा. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरली होती? तर मित्रांनो वेरूळ या ठिकाणामधली कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरली होती? सर्वांनी लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट आपलं याचं बरोबर उत्तर आहे काय? राष्ट्रकूट. पुढचा प्रश्न आहे पहा. विश्वामधील सर्वात तीव्र बल कोणतं आहे? सर्वात तीव्र बल कोणतं आहे? तर न्यूक्लिअर बल आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. देशाचा संपूर्ण कारभार कोणत्या नावावर चालतो? तर मित्रांनो कोणाच्या नावावर चालतो असा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. खरोसा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लातूर मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचं आहे? तर हे वचन मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे पहा. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. राज्यामधील सर्वात मोठं औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर चंद्रपूर मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. राज्यातील सर्वात मोठं औष्णिक विद्युत केंद्र कुठं आहे? तर चंद्रपूर आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाजगी डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून आरबीआयने बाजारामध्ये काय आणलं? तर मित्रांनो आरबीआयने काय आणलं बाजारामध्ये? तर डिजिटल रुपया मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर कोण होते? तर कोण होते मित्रांनो 23वे तीर्थंकर? तर पार्श्वनाथ होते पहा. लक्षात ठेवा. पार्श्वनाथ. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण आहे? तर भारतरत्न मिळवणारी लता मंगेशकर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. हिंदुकुश पर्वतरांगा कोणत्या देशामध्ये आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान याचं बरोबर उत्तर आहे पहा. आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे वाक्यामधील आपल्याला काळ ओळखायला लावला आहे. तर मित्रांनो यामध्ये कोणता काळ आलेला आहे? तर मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळ याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर निमंत्रण आले तर मी येईन हे काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 संकेतार्थी वाक्य पहा. योग्य विरामचिन्ह दिलेलं वाक्य आपल्याला ओळखायला लावलंय. तर सोड मला तो जोराने ओरडला हे मित्रांनो काय याचं बरोबर उत्तर आहे पहा. सोड मला तो जोराने ओरडला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नागपूर या शब्दापासून विशेषण कशा प्रकारे तयार होईल? तर नागपूर या शब्दापासून बघा नागपुरी ऑप्शन क्रमांक 4 नागपुरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्यामध्ये क्रियापदावरून कोणता बोध होतो? माझं एवढं ऐकाच यामधून कोणता बोध होतो? तर मित्रांनो या ठिकाणी आज्ञा केलेली पहा काय? आज्ञा. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे ते ओळखायचे पहा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्त्री पुरुष लक्षात ठेवा. स्त्री पुरुष हे काय मित्रांनो इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे पहा. सत्शिष्य या शब्दाचा विग्रह कसा होईल? तर मित्रांनो लक्षात ठेवा या शब्दाचा विग्रह होईल सत अधिक शिष्य ऑप्शन क्रमांक 3 हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे मित्रांनो? विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर हा मित्रांनो उपसर्ग घटित शब्द आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 उपसर्ग घटित. शी मला नाही आवडलं ते वाक्यामधील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय आहे? तिरस्कारदर्शक आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 तिरस्कारदर्शक. खालील उदाहरणामधील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे पहा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे की जे. तर मित्रांनो यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे? तर दृष्टांत अलंकार मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे. कोणता? दृष्टांत. वाक्यामधील एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्य घटक प्रेरित करत असेल, तर अशा क्रियापदाला काय म्हणतात? तर मित्रांनो अशा क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा. प्रयोजक क्रियापद काय म्हणतात याला? म्हणतात पहा. तू घरी जायचे होतेस या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो कर्म संकर प्रयोगाचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली. ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो हे काय आहे? संयुक्त वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य. आपण आल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला. या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो द्विगुणित. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा आवृत्तीवाचक. काय आहे पहा? ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीवाचक. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. तर कुचराई ऑप्शन क्रमांक 1 कुचराई याचं योग्य होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अण्णांचा अभिनय कृत्रिम वाटत नाही या वाक्याचं होकारार्थी वाक्य कोणतं आहे? तर मित्रांनो या वाक्याचा होकारार्थी काय होईल? अण्णाचा अभिनय स्वाभाविक वाटतो. ऑप्शन क्रमांक 3 काय पाहायचं बरोबर उत्तर आहे पहा.
पुढीलपैकी निश्चितपणे नपुंसकलिंगी नामाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. नामाचा पर्याय निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 वशिंड हा काय मित्रांनो ते वशिंड. समजलं? चला शाळेत रिकाम्या तासाला मी एक कविता लिहिली या वाक्यामध्ये किती विशेषणे आली आहेत? तर मित्रांनो विशेषण किती आले आहेत चला ओळखा. तर याचं योग्य उत्तर होईल पहा 2 विशेषण आलेले आहेत पहा. चला पुढील वाक्यामधील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय निवडा. भोंदूबाबाने विभूती लावली म्हणजे काम होईल असं नाही तर त्यासाठी प्रयत्नांची गरज असते. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर जे योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 3 भस्म. लक्षात ठेवा भस्म. एकादशीच्या घरी शिवरात्री या म्हणीचा अर्थ विचारलाय आपल्याला. तर पहा एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा उपयोग नसतो म्हणजेच मित्रांनो एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ आहे पहा. सुरुसुरुष्या या शब्दाचं शुद्ध स्वरूप खालीलपैकी आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. मराठी शब्दसंग्रहामध्ये फारसी व अरबी उपसर्ग नसलेला उपसर्ग आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 प्रति याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. वशिला असणे वशिला असलेली माणसे मोठ्या पदावर सहज जातात या वाक्यामध्ये उद्देश विस्तार ओळखायचा आहे मित्रांनो. तर उद्देश विस्तार आहे वशिला असलेली ऑप्शन क्रमांक 1 वशिला असलेली. रेग अधिक ओटी बरोबर रेगोटी हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे पररूप संधीचं उदाहरण आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 पररूप संधी. कुपमंडूक म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी विचारलंय कुपमंडूक म्हणजे काय? तर मित्रांनो संकुचित वृत्तीचा ऑप्शन क्रमांक 3 कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ते असाल तर लगेच फोनपे मध्ये जा. तुम्ही खूप या ठिकाणी आपल्या नोकरीबद्दल जागरूक आहात. तुम्हाला नक्की आपल्या कुटुंबासाठी काही ना काही करायचं आहे. आपल्या भविष्यासाठी काही ना काही करायचं आहे. फ्युचरसाठी काही ना काही करायचं आहे. म्हणूनच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पहा. लवकरात लवकर PDF घेऊन टाका. या ठिकाणी वेळ फार कमी आहे पहा. बोटावर मोजण्याजोगे दिवस आहेत पहा. एकदा का फॉर्म चालू झाले का एक्झामची डेट आपली लगेच येणार. आपल्याला काय करावं हे सुद्धा सुचणार नाही. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करा. 93 25 23 0840 हा जो काय आपला फोनपे नंबर आहे या फोनपेला ₹399 पाठवा. मी तुम्हाला सर्व जे काही PDF असतील जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते एका मिनिटामध्ये पाठवून देणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपे गुगल पे मध्ये जा किंवा हा जो काही QR दिसतोय कोपऱ्यामध्ये हा स्कॅन करा. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते पहा. या ठिकाणी जान लगा दो या जाने दो अशी परिस्थिती पहा. करायचं तर मन लावून करायचं तर डायरेक्ट सोडून द्यायचं पहा. आपण या ठिकाणी टाइमपास करणार नाही. लगेच फोनपेमध्ये जा लगेच आणि लगेच तुम्ही घेऊन टाका. वेळेचं महत्त्व आहे पहा. आता फॉर्म कधी सुटत आहेत कधी नाही परत आपल्याला हा चान्स भेटलेला आहे. या संधीचं नक्की तुम्ही सोनं करा आणि चांगला जितोडा अभ्यास करा. नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. 93 25 23 हा 93 25 23 0840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला बघा याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF महत्त्वाचे प्रश्न पाठवून देईल.